पहिल्या मिटिंगला की आपण सर्वजण करू, आपण सर्व मिळून करू, मतभेद नको, काही नको. मग म्हणले तुम्हीच अध्यक्ष व्हा. तर त्यावेळेस दादा म्हणले मी अध्यक्ष व्हायला आलेलो नाही, मला काम करायचंय. मग शाहिरांना अध्यक्ष केलं. पहिले अध्यक्ष हरीश गंगाधर चौरे हे शाहीर होते काय. तर मग मग ह्या लोकांनी अडथळे सुरू केले. 25 डिसेंबरचा हे आला, काही त्यांचा इकडं मांडव, ह्याचा इकडं मांडव. दादांनी जे काम सुरू केलं, ही मिलिटरीची भूमी होती ना, पहिल्यांदा शंकरदयाळ शर्मा त्यावेळेस राष्ट्रपती होते, त्यांना जाऊन दादांनी हे सगळं पटवलं आणि ही जमीन त्यांनी खरेदी केली. हे फार मोठं ऐतिहासिक काम केलं सुरुवातीला. मग जमीन आपल्या मालकी झाल्यानंतर मग काम करत काय कराय. मग इथं कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे ना, ते प्लॅन वगैरे मंजूर झाला. मग रितसरच काम सुरू होणार. काय हा खड्डा पण केला होता ना तिथं, हे करायचं म्हणजे मेडिटेशनचं सेंटर, उपोषण सेंटर. तर त्या लोकांनी खूप इतका त्रास दिला ना, पोलीस इथं 44 कलम. मग त्यांनी कितीतरी वर्षे कामच करू दिलं नाही. नेहमी कोर्ट दरबार तारखा सतत. मग शेवटी सगळं मिटलं. दादांनी सगळ्यावरती मात केली. हे आम्ही काही मंडळी आमच्यासारखी जुनी माणसं, आम्हाला ते विश्वास पटलेला होता दादांचा, आणि मग आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो. आणि दादांनी या सगळ्यावर मात करून आता हे जे केलंय हे भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड. आता इथं पाली सेंटर सुरू झालेलं आहे, शाळा सुरू झालेली आहे. शाळेचं नाव काय आपलं, तर ते आता, आणि ते पण सरकारचा पैसा घेतला नाही आणि समाजाचाही पैसा घेतला नाही. कारण पैसा आला की हा पैसा खाल्ला, असं झालं तसं झालं. त्यांनी स्वतःच्या पैशानी हे एवढं काम दादांनी केलं. अजून पण याच्यावरती 2 मजले होणार आहेत आणि मग नंतर हा 2 आता तात्पुरता आहे, हा वर 2 जाणार आहे. अशा पद्धतीचं इथपर्यंत हे काम भीमपुत्र टेक्सास दादा यांनी हे आणलेलं आहे.